हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? ठीक आहे. अभ्यास चालू आहे ना? ओके. आज आपण सेकंड ॲप्लिकेशन्स बघणार आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स. बघा, ॲप्लिकेशन्स. ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लास्ट लेक्चरला आपण फर्स्ट ॲप्लिकेशन्स बघितलं होतं. व्हेन ए कार मुव्हिंग अलॉंग ए हॉरिझॉन्टल कर्व रोड. ही व्हेकल होती. ओके. जो वेट कुठं होतं? वर्टिकली डाऊनवर्ड्स. म्हणजे वेटला कोणी बॅलन्स केलं तर म्हणजे नॉर्मल रिॲक्शन्स परपेंडिक्युलर टू द हॉरिझॉन्टल सरफेस. ओके. म्हणजे हे जे वेट आहे व्हेकलचं मुव्हिंग अलॉंग ए, ज्यावेळेस कार मुव्हिंग किंवा व्हेकल मुव्हिंग अलॉंग ए हॉरिझॉन्टल कर्व रोड्स. म्हणजे हा जर हॉरिझॉन्टल कर्व रोड असेल आणि त्याच्यावरून जर व्हेकल जात असेल व्हेकल्स, तर त्याचं जे वेट असतं, वेट कुठं असणार? व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. आणि त्याच्या वेटला कोण बॅलन्स करतंय? तर नॉर्मल रिॲक्शन्स. नाव इथे अजून एक फोर्सचा स्टडी केला आपण. स्टॅटिक्स फ्रिक्शन्स बिटवीन रोड सरफेस अँड व्हील्स ऑफ कार्स. कशामध्ये फ्रिक्शन्स असणाऱ्या रोड सरफेस अँड व्हील्स ऑफ कार्स. आणि तो काय प्रोव्हाइड करतो? तर सेंट्रिपिटल फोर्स. काय प्रोव्हाइड करतो तिथं? सेंट्रिपिटल फोर्स. कशासाठी? टू मेंटेन द सर्क्युलर मोशन्स. आणि ह्याच्यावरून आपण व्हेलॉसिटी काढली होती. मिनिमम स्पीड व्हेन ए कार मुव्हिंग किती होतं? अंडर रूट म्यू एस आर जी. हे एक्सप्रेशन्स आपण बघितलं. बघा, ह्या फर्स्ट ॲप्लिकेशन्समध्ये नॉर्मल रिॲक्शन्स काय करते? बॅलन्स करते. कशाला बॅलन्स करते? वेट ऑफ द व्हेकल्स. आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन इथं काय प्रोव्हाइड करतो? लक्षाचं सेंट्रिपिटल फोर्स टू मेंटेन द सर्क्युलर मोशन्स ऑफ व्हेकल्स. ओके. आता आपल्याला सेकंड जे ॲप्लिकेशन्स बघायचे. हे फर्स्ट ॲप्लिकेशन बघितलं आपण. आता सेकंड ॲप्लिकेशन जे असणार आहे आपलं, वेल ऑर वॉल ऑफ डेथ. तुम्ही यात्रेत किंवा जत्रेत बघितलं आहे, पण त्याला मौत का कुवा सुद्धा म्हणतात. मौत का कुवा. ओके. बघा, आपण सध्या रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये सर्क्युलर मोशनचा सध्या स्टडी चालू आहे. त्यामध्ये पण आपण दोन प्रकारच्या मोशन बघतोय सर्क्युलर. एक तर आपली हॉरिझॉन्टल आहे. आता सध्या आपली हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन चालू आहे. ओके. ह्याच्यामध्ये ते जे आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा स्टडी आहे, त्यामध्ये आपण काय बघितलं? अँग्युलर स्पीड. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आपण काय बघत चाललेलं आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी काय सांगितलेलं आहे? कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी काय? कॉन्स्टंट. डायरेक्शन्स काय होत जाते? चेंज होत जाते. अँग्युलर ॲक्सेलरेशन काय असतं? 0. रॅडियल ॲक्सेलरेशन असतं ते काय असतं? आर ओमेगा स्क्वेअर. सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतो असतो काय असतो? एम आर ओमेगा स्क्वेअर. ह्या गोष्टी आपण काय बघितलेल्या आहेत. आता बघतोय आपण युनिफॉर्म सर्क्युलर. आणि सर्क्युलर मोशन कशी आहे? अशी आपला कोनिकल पेंडुलम पर्यंत पार्टिकल असा फिरणार आहे. म्हणजे कोनिकल पेंडुलम असा फिरणार नाही, तर तो असा फिरणार आहे. ओके. आणि कोनिकल पेंडुलम झाल्यानंतर आपण दुसरा एक सर्क्युलर मोशनचा स्टडी करणार आहे. हा जो पार्टिकल असा फिरतोय, तो पार्टिकल आपला असा फिरणार आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन्स. ओके. त्यावेळेस आपण ते त्याचं डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. ओके. आता समजलं आपण कसं स्टडी करतोय? हॉरिझॉन्टल. कार सुद्धा कशी गेली आपली पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये? इट्स लाईक हॉरिझॉन्टल. कशी असणार आहे? हॉरिझॉन्टल. आणि आता आपला जो वेल ऑफ डेथ, मौत का कुवा, त्यामध्ये पण बघा अतिशय सिंपल एक्सप्रेशन आहे. तो जो स्टंट करणार आहे, जो व्हेकल किंवा बाईक रायडर आहे, तो जो स्टंट करणार, त्यासाठी मिनिमम स्पीड किती आहे? आपल्याला मिनिमम स्पीड काढायची स्टंटसाठी. ओके. इमॅजिन करा, दिस इज ए
वर्टिकल सिलेंडर वॉल ऑफ, ओके बघा एक असं काय, दिस इज, इथे एक डायग्राम काढतो मी. दिस इज ए वर्टिकल सिलेंड्रिकल वॉल, अशी एक वर्टिकल सिलेंड्रिकल वॉल असणार आहे. ओके, तिची आर्क असणार आहे, आर विथ द रेडियस. ओके, इनसाइड विच इज ए व्हेकल इज ड्रिवन हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन्स. ह्याच्यामध्ये व्हेकल काय करणार आहे, ड्रिवन करणार आहे आतमध्ये. समजा ह्या पॉइंटला व्हेकल आहे आणि ते अशी करणार आहे. ओके, म्हणजे असं एक काय असणार आहे, दिस इज ए व्हर्टिकल काय असणार आहे, सिलेंड्रिकल वॉल आहे, अशी वॉल आहे. ओके, आणि त्याची रेडियस किती असणार आहे, आर. आणि इनसाइड विच इज ए व्हेकल, ह्याच्यामध्ये काय करणार, व्हेकल कशी फिरणार आहे, इट्स लाईक हॉरिझॉन्टल सर्कल. ओके, नाव आता हा जो स्टंट आहे बरोबर, आपण जो बघतो हा स्टंट, मग तो स्टंट साठी मिनिमम स्पीड त्या व्हेकलचं किंवा त्या बाईकचं किती असलं पाहिजे ते आपल्याला फाइंड आउट करायचे. आता इमेजिन करा, ही आतली आपली ही जी व्हेकल आहे. ओके, हा जो पॉइंट दिसतोय तो आपला काय असणार आहे, इथं व्हेकल असणार आहे बघा. समजा ह्या पॉइंट पाशी ती व्हेकल आहे आणि ती वॉल वरती अशी फिरणार आहे. इट्स लाईक हॉरिझॉन्टल सर्कल. ओके, आपण हॉरिझॉन्टल सर्कलचा स्टडी करतोय सध्या. त्या सर्कलचा सेंटर काय हा मानू आपण ओ. ओके, आता समजा ती व्हेकल ऍट पॉइंट पी पाशी असं मानव. हा जो पॉइंट काय पी पाशी. नाव द फोर्स ऍक्टिंग, ती जी व्हेकल असणार आहे, द फोर्स ऍक्टिंग ऑन द व्हेकल्स आर. बघा, द फोर्स ऍक्टिंग ऑन ए व्हेकल आर. पहिला जो फोर्स असणार आहे, फर्स्ट फोर्स. आता आपली व्हेकल अशी, ही व्हेकल आहे आणि इमेजिन करा ही वॉल, अशी वॉल आहे. ओके, ही अशी काय वॉल, त्या व्हर्टिकल सिलेंडरची ही काय अशी वॉल आहे आणि व्हेकल अशी स्टँड करणार अशी. ओके, ही सुद्धा वॉल आहे, अशी स्टँड करणार आहे. ओके, आता मला सांगा ही जी व्हेकल आहे आता ह्या पोझिशनला पॉइंट पीच्या इथे ती. ओके, नाव आता हा जो सरफेस आहे व्हर्टिकल वॉल ऑफ सिलेंडरचा, हा जो सरफेस आहे बरोबर आहे, हा सरफेस आणि ह्या सरफेसला नॉर्मल कशी असणार आहे, ह्या बाजूला असणार आहे, नॉर्मल इकडे असणार आहे अशी. ओके, म्हणजे हा जो फोर्स आहे नॉर्मल रिॲक्शन्स बरोबर कसा ऍक्ट होणार आहे, हॉरिझॉन्टल ऍक्ट होणार आहे इकडे बघा. द नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल रिॲक्शन एन ऍक्टिंग कशी ऍक्ट होणार आहे, हॉरिझॉन्टली. हॉरिझॉन्टल ऍक्ट होणार आहे म्हणजे इकडे अशी, ही नॉर्मल रिॲक्शन्स. ओके, दुसरा एक फोर्स असणार आहे, व्हेकल अशी आपली वॉल ऑफ सिलेंडर आहे आणि तिचं वेट नेहमी कुठं असतं, वेट नेहमी कुठं असतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. बघा, ते वेट जे असणार आहे त्या व्हेकलवरती ऍक्ट होणार आहे. वेट इज इक्वल टू mg, m म्हणजे मास ऑफ व्हेकल. द वेट mg acting vertically downwards. ओके, तिसरा जो एक फोर्स असणार आहे, इट इज मोस्ट इम्पॉर्टन्स. हा एक फोर्स खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस व्हेकल अशी जात असेल त्यावेळेस वेट कुठे, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स बरोबर. आणि वेट व्हेकल कशावरून चाललेली आहे, सरफेस वरून, वॉल ऑफ द सिलेंडर्स. ओके, नाव इथे एक फ्रिक्शनल फोर्स तयार होतो.
कशामध्ये फ्रिक्शनल फोर्स तयार होणार आहे? वॉल ऑफ द व्हर्टिकल सिलेंडर अँड टायर्स ऑफ व्हेकल्स. आणि तो जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो कुठं असणार आहे? आता मला सांगा, कार कुठं वेट कुठं आहे? वर गाडीला कुठं ओढणार आहे? खालच्या दिशेला ओढणार आहे. फोर्स ऑफ फ्रिक्शन कसं असणार आहे? अपोजिट रिलेटिव्ह, वरच्या बाजूला. Now the frictional force Fs, the force of statics friction, बरोबर आहे. Fs acting vertically तो कुठं असणार आहे? vertically upwards. आणि तो कशामध्ये असणार? बिटवीन कशामध्ये असणार आहे? वॉल्स किंवा व्हील्स ऑफ व्हेकल्स आणि वॉल्स ऑफ सिलेंडर्स. ओके, समजलं कशामध्ये असणार आहे? आता हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस ही कार किंवा व्हेकल्स, बरोबर आहे, ह्या वॉलवरून जर ड्रिव्हन होत असेल, हॉरिझॉन्टल सर्कल जात असेल, तर जर वेट कुठं असणार आहे? व्हर्टिकल. आणि ती कार काय व्हायला बघणार आहे? स्किड डाऊनवर्ड्स. कार जर अशी स्किड व्हायला लागली, टू प्रिव्हेंट द स्किडिंग ऑफ ए व्हेकल्स, तर कारला प्रिव्हेंट करण्यापासून कोण वाचवणार आहे? तर हा फोर्स Fs. मग मला सांगा, Fs जास्त असला पाहिजे वेट पेक्षा का कमी असला पाहिजे? बघा, फ्रिक्शनल फोर्स जर कमी झाला तर व्हेकल्स कुठे येणार आहे? डाऊनवर्ड्स. आणि वेट कुठे ऍक्ट होतं व्हेकलचं? डाऊनवर्ड्स. फ्रिक्शनल फोर्स कुठे? अपवर्ड्स. फ्रिक्शनल फोर्स आहे ना, तो हा काय असला पाहिजे? मॅक्झिमम किंवा इक्वल, वेट पेक्षा काय असला? इक्वल किंवा काय असलं पाहिजे? ग्रेटर दॅन असलं पाहिजे. प्रिव्हेंट द, कशासाठी? प्रिव्हेंट द व्हेकल्स डाऊनवर्ड्स. आपण खाली स्किड होण्यापासून तिला काय करू शकतो? प्रिव्हेंट करू शकतो. देअरफॉर Fs इज ग्रेटर दॅन इक्वल टू काय असलं पाहिजे? Mg. हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर हा जर जास्त झाला तर कार काय किंवा व्हेकल काही खाली. ओके, समजा कार जर ह्या पॉइंटला असते, आपण क्यू पॉइंटला, तर नॉर्मल रिॲक्शन कशी असते? हॉरिझॉन्टल ऍक्ट झाली असते. वेट कुठं ऍक्ट झालं असतं? व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि फ्रिक्शनल फोर्स कुठं असतात? अपवर्ड्स. आणि तो काय करतोय? कारच्या वेटला काय करतोय? बॅलन्स करतोय. म्हणजे ती इथं कुठल्याही पोझिशनला, कार इथं असू नये, इथं असू नये, इथं असू नये, फ्रिक्शनल फोर्स व्हर्टिकल अपवर्ड असणार आहे. आणि त्या वेटला, व्हेकलच्या वेटला तो काय करतोय? बॅलन्स करतोय. कशासाठी बॅलन्स करतोय? टू प्रिव्हेंट, बरोबर, व्हेकल्स स्किडिंग डाऊनवर्ड्स. खाली स्किड होण्यापासून ते काय करणार आहे? प्रिव्हेंट करतोय. ओके, आता बघा, आता हा जो नॉर्मल आहे, नॉर्मल रिॲक्शन्स कसा आहे? तो हॉरिझॉन्टली, तो कुठे? टुवर्ड द सेंटर. हॉरिझॉन्टल सर्कलचा हा जो सेंटर, त्या इकडे हा सुद्धा फोर्स आहे. आणि तो पुढे सेंटरकडे. इथं जर कार आली असते किंवा व्हेकल आले तर तो इकडे असता, इथं जर असेल तर तो इकडे असता, इथं जर असेल तर ते कुठं असतं? टुवर्ड द सेंटर. आणि जो फोर्स कुठं असतो? टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. आणि जर बॉडी जर सर्क्युलर मोशन वन सेन्स, जर फोर्स कुठं असेल? टुवर्ड सेंटर असेल, तर त्याला आपण कोणता फोर्स म्हणतो? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे इथं ज्यावेळेस व्हेकल मुव्हिंग कशावर होते किंवा ड्रिव्हन हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन काय करते? व्हेकल्स ड्रिव्हन होते असे. तिथं कशाची आवश्यकता आहे? सर्क्युलर मोशन मेंटेन करायची. तर इथं सेंट्रिपिटल फोर्स इज नेसेसरी. आणि सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते? नॉर्मल रिॲक्शन्स. ओके, नाव द सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे N इज इक्वल टू mv²/r. किंवा समजा ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे तिला कोण बॅलन्स करते? नॉर्मल रिॲक्शनला कोण बॅलन्स करते? तर इमेजनरी फोर्स असणार आहे. तो इमेजनरी फोर्स कोणता असणार आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि त्याची मॅग्निट्यूड सुद्धा काय असते? इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. ओके, असं सुद्धा तुम्ही काय बुक्समध्ये पण असं दिलेलं आहे. ओके, तुम्ही काही कन्सिडर करू शकता. नाउ वी हॅव फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय असतो? किंवा लॉ ऑफ स्टॅटिक्स फ्रिक्शन्स, म्यू एस इंटू एन. ओके, म्यू एस काय असणार? कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक्स फ्रिक्शन्स. कशामधला असणार? बिटवीन हा वॉल्स ऑफ सिलेंडर अँड व्हील्स ऑफ व्हेकल्स. ओके, नाउ हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे
इक्वेशन नंबर 3 पुट, हे पुट कुठं करू, पुट इन इक्वेशन 1 म्हणजे आपल्याला काय मिळेल, वी गेट Fs therefore mu s n greater than m. ओके, आता हा जो n आहे, जनरली आपण n बघा when a car moving along a horizontal curves, वेट आणि नॉर्मल रिएक्शंस, हा जो नॉर्मल रिएक्शंस आहे बरोबर आहे, when a car or vehicle moving along a horizontal curves, हा नॉर्मल रिएक्शंस वेटला काय करतो, इथं बॅलन्स करतोय. कंडिशन बघा, पहिल्या ऍप्लिकेशन्स आणि सेकंड ऍप्लिकेशन्स मध्ये बघा नॉर्मल रिएक्शन्स वेटला काय करत होता, त्या व्हेकलच्या बॅलन्स करत होता. आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन, इथं फोर्स ऑफ फ्रिक्शन काय प्रोव्हाइड करतोय, सेंट्रिपिटल फोर्स टू मेंटेन द सर्क्युलर मोशन्स अलॉंग ए हॉरिझॉन्टल कर्व पाथ. ज्यावेळेस एक कार किंवा व्हेकल ह्या हॉरिझॉन्टल करून जातं पहिलं आपल्या ऍप्लिकेशन्स, तर इथं वेट कुठं असणार, व्हर्टिकल डाऊनवर्ड्स, आणि त्या कारच्या किंवा व्हेकलच्या वेटला कोण बॅलन्स करते, हा नॉर्मल रिएक्शन्स. आणि तर सेंट्रिपिटल फोर्स कुठे असणार आहे, ह्या बाजूला असणार आहे, आणि जो फोर्स कुठे टुवर्ड द सेंटर आहे तो काय करतो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. ओके, पण इथं कंडिशन थोडी वेगळी, वॉल ऑफ डेथ मध्ये नॉर्मल रिएक्शन्स काय करतोय, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी. आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय करतोय, इथं व्हेकलचं वेट काय करतो, बॅलन्स करतो. हे समजून घ्या, हा फरक समजून घ्या. समजलं. नाव नॉर्मल रिएक्शनची ही व्हॅल्यू पुट करायची, ही व्हॅल्यू नाही, ही व्हॅल्यू तर पुट करू नका, एक्सप्रेशन अगेन काय असणार, देअरफॉर म्यू एस इज इक्वल इनटू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर ग्रेटर दॅन एम जी. एक एम कॅन्सल होईल, देअरफॉर म्यू एस व्ही स्क्वेअर अपॉन आर हे इक्वल लिहितो, ओके, इंटू जी. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू हा इकडे जाईल आर जी अपॉन म्यू एस, आणि हे जर मी स्क्वेअर रूट मध्ये जर टाकलं तर अंडर रूट आर जी इंटू म्यू एस. ओके, त्यातून बाहेर काय निघेल बघा, therefore v is equal to under root rg upon mu s. This is our final expressions. कशाच आपण फायनल एक्सप्रेशन्स काढलेले, मिनिमम स्पीड काढलेले, मिनिमम कशाचं मिनिमम स्पीड काढले, त्या व्हेकलचं. आणि ड्रिव्हन कशामध्ये ड्रिव्हन होते, इनसाइड हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन्स परफॉर्म करायचं असेल किंवा तर तो जर स्टंट हे करायचा असेल ना, तर एवढं मिनिमम स्पीड पाहिजे, अंडर रूट आर जी अपॉन म्यू एस. ओके, आता मला सांगा, जर रेडियस जर वाढवली तर व्हेलॉसिटी वाढू शकते. ओके, जी आपण वाढू शकतो, जी तिथल्या सरफेस किंवा तिथल्यासाठी तो काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे आर जर वाढला, रेडियस ही जर रेडियस जर वाढली, कशाची, वॉल ऑफ सिलेंडर व्हर्टिकल सिलेंडरची जर रेडियस वाढली तर व्हेलॉसिटी वाढू शकते. आणि फ्रिक्शन काय करायचं, कमी करायचं. ओके, आता रेडियस कशी काढायची, तर तुम्ही यात्रेत जर व्यवस्थित जर बघितलं तर तो जो मोजपाको असतो तो एक्झॅक्ट असा असतो. ओके, आणि कार इथून स्टार्ट होते, असं जर बघितलं तर इथली रेडियस बघा, रेडियस काय चाललेली, वाढ. माझ्यासाठी लक्षात घ्या, रेडियस काय चाललेली, इन्क्रीज, लोएस्ट टू हायेस्ट किंवा बॉटम पासून टॉप कडे रेडियस काय चाललेली, वाढ चालली. तुम्ही जर बघितला तर तो असा असतो, नॉट एक्झॅक्ट सिलेंड्रिकल. ओके, म्हणजे त्यामुळे स्पीड काय तो वाढतं. आणि दुसरा फ्रिक्शन जेवढं कमी असेल ना तेवढी व्हेलॉसिटी आपल्याला काय मिळणार आहे. फ्रिक्शन काय करतात ते, जे तुम्ही जर बाईक जर बघितली किंवा जी कार बघितली तर त्यांची जी टायरची जी विड्थ आहे ती कमी असते. ओके, त्या फ्रिक्शन फोर्स तिथं काय होतो, फ्रिक्शनल कमी होतं तिथं.
ओके, फ्रिक्शन कमी करतात किंवा वूड वापरतात त्यामुळे सुद्धा काय तो फ्रिक्शन तिथं फरक पडतो. ओके, आपण त्याचं आता अँग्युलर स्पीड काढू. अँग्युलर स्पीड v इज इक्वल काय असतो, वी नो किंवा वी हॅव v इज इक्वल टू r इंटू ओमेगा आणि देअरफॉर मिळेल काय असणार आहे v अपॉन r. ओके, मग ओमेल काय असणार आहे हा r तसाच अंडर रूट आर जी म्यू एस. हा r ला पाठवू म्हणजे काय मिळेल, ओमेल ग्रू अंडर रूट आर जी आर स्क्वेअर होईल आणि म्यू एस. परत हा बाहेर आल्यावर काय होईल आर होईल. यातला हा काय होईल कॅन्सल होईल म्हणजे ओमेल होईल काय मिळेल अंडर रूट जी आर इंटू म्यू एस. हे आपण स्पीड काढलं, अँग्युलर स्पीड कशाचं, व्हेकल्स. ओके, समजलं. ह्याच्यावरती एक न्यूमेरिकल घ्यायचा का, बघा एक न्यूमेरिकल बघू आपण, एक सिंपल न्यूमेरिकल आपण सेपरेट बघणार आहे. समजा रेडियस काय घेऊ आपण 4 मीटर घेऊ. ओके, याचे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जे असणार आहे ते 0.4 घेऊया आणि जी ची जी व्हॅल्यू आहे जी 9.8 असते, आपण इथं काय घेऊ 10 मीटर पर सेकंड्स. तर आपल्याला व्ही काढायचं, मिनिमम व्हेलॉसिटी काढायची आपल्याला, मिनिमम व्हेलॉसिटी आणि नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स तुम्ही काढा, मी सांगेन. फक्त व्हेलॉसिटी कशी काढायची बघा. काय असतो फॉर्म्युला, v इज इक्वल टू अंडर रूट आर जी अपॉन म्यू एस. v इज इक्वल टू काय असणार आहे आर किती 4, आर जी किती 10 आणि काय 0.4. हा एक इथं शिफ्ट होईल म्हणजे 100 येतील आणि हा कॅन्सल होईल म्हणजे काय v इज इक्वल टू 100 आणि v इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. म्हणजे एवढं मिनिमम स्पीड पाहिजे. बरोबर, त्या स्टंटसाठी किती मिनिमम स्पीड पाहिजे, v इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. आता फ्रिक्वेन्सी जर काढायची असेल, फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर तुम्हाला ते हा जो व्हेकल आहे एक राउंड्स कंप्लीट करण्यासाठी त्याला आपण करतो टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन, त्याला आपण करतो पिरियड. आणि पिरियड म्हणजेच काय असतो 2 पाय आर अपॉन व्ही किंवा v इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. ओके, मग टाइमला इकडे घ्या, हा 2 पाय आर अपॉन व्ही आणि एन म्हणजेच काय असतो 1 अपॉन टी. तो इथं पुट करा, आर ची व्हॅल्यू पुट करा, व्ही ची व्हॅल्यू पुट करा आणि त्यावर तुम्हाला काय मिळेल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. ओके, राईट डाऊन.